मित्रांनो, हुकुमाची राणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडले चला सविस्तर जाणून घेऊयात. मित्रांनो, पाहायला मिळते की सुरुवातीलाच राणी व्रताची तयारी करत असते. रूममध्ये बसून ती सर्व गोष्टींची यादी बनवत असते. काडी पेटी, माचीस बॉक्स आणि बाकी इत्यादी गोष्टींची ती लिस्ट बनवत बसलेली असते. पाहायला मिळते तेवढ्यात मित्रांनो इंद्रा तिकडनं येतो आणि बोलतो की राणी, काय गरज आहे एवढं मोठं व्रत करायची, म्हणजे तुला त्रास होईल अगं या गोष्टीचा, असं मात्र इंद्रा बोलत असतो. इंद्राला वाटत असतं की राणीला जर त्रास झाला तर पुढे खूप मोठा प्रॉब्लेम होईल, परंतु राणी बोलत असते की सर असं काही होणार नाही. तर इंद्रा बोलत असतो की राणी, हे व्रत करणं जर आम्हाला कठीणच वाटत आहे, फक्त आपण देवी आईंचा आशीर्वाद घेऊ किंवा महादेवांचं दर्शन घेऊ, हे व्रत वगैरे तुझ्याकडनं होणार नाही अगं, तुला जर त्रास झाला तर ते मी बिलकुलही पाहू शकत नाही. तर राणी सांगत असते की आपण कसे पहिले एकत्र राहायचो, जेव्हा आपण माझ्या घरी होतो तेव्हा आपल्या दोघांमध्ये कसं प्रेम वाढलं होतं, तसं प्रेम पुन्हा एकदा वाढण्यासाठी मी हे सर्व प्रयत्न करत आहे. सर, काही झालं तरी हे व्रत मी पूर्ण करणार म्हणजे करणार. आता राणी पूर्णपणे हट्टालाच पेटलेली असते. मित्रांनो, राणीला काही केलं हे व्रत पूर्ण करायचं असतं, तर इंद्रा तिला सांगून थकलेला असतो. परंतु राणी बोलत असते की आपल्या घराचं जर सर्व चांगलं होत असेल एका व्रतामुळे, तर मला हे व्रत करणं भागच आहे सर, हे व्रत मला करू द्या, माझ्या आडवं पडू नका. यामुळे पुन्हा एकदा आपल्या दोघांमध्ये प्रेम संबंध चांगले होतील आणि आपल्या संसाराला एक नवीन पालवी फुटेल. असं बोलून आता राणी सकाळी मंदिराकडे निघालेली असते. मित्रांनो, व्रत पूर्ण करण्यासाठी. त्यावेळेस आता सुंदर महादेवांची मूर्ती तिकडे असते, महादेवांची पिंड तिकडे असते. आता पाहायला मिळते की राणी मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर जोगतीन देखील आलेली आहे आणि जोगतीन विचारत असते की तू सर्व गोष्टींचा विचार केलास ना, या व्रताबद्दल तुला सर्व माहिती आहे ना. तर तनिषा मात्र जाणून बुजून तिच्याकडे पाहत असते, जेणेकरून हे राणीचं व्रत पूर्ण होणार नाही. तर राणी मात्र बोलत असते की हो, मला सर्व माहीत आहे आणि हे व्रत मी पूर्ण करण्यासाठी तयार आहे, या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी मी तयार आहे. तर आता जोगतीन बोलत असते की महादेवांच्या पिंडीचा आशीर्वाद घेण्यासाठी तुला खाली बसायचं आहे आणि तुझी एक छोटीशी पूजा मी सुरुवातीला करून घेणार आहे. तर राणी आता खाली बसलेली असते आणि देवाला हात जोडत असते. मित्रांनो, पाहायला मिळते की अखेरीस आता मात्र या व्रताला थोड्या वेळातच सुरुवात आणि प्रारंभ होणार असतो. आता राणीच्या डोक्यावरती फायनली ते भांडं ठेवण्यात आलेलं आहे मातेचं आणि त्यामध्ये कापूर लावून आता राणी चक्क व्रत करण्यासाठी बाहेर पडलेली असते. मित्रांनो, आबाने देखील महादेवांना हात जोडलेले असतात. हे व्रत पूर्ण होऊ दे देवा, असं बोलून ते आता मात्र निघून जातात. तर इकडे आता पाहायला मिळते की राणी वणवण राणावनातनं भटकत असते. मित्रांनो, तिला पूर्ण गाव अनवाणी चालायचं असतं. पाहायला मिळते तिला सर्व परिक्रमा अतिशय संकटामधनं पूर्ण करायची असते. राणी मात्र आता या सर्व गोष्टीसाठी राणी आता सज्ज झालेली असते. मित्रांनो, राणी आता पुढे पुढे निघालेली असते, तर इंद्रा काळजीपोटी तिच्या मागे आलेली असतो. पाहायला मिळते की तनिषा देखील इंद्राच्या मागे आलेली असते. आता इंद्रा विचार करत असतो की राणीला किती त्रास होईल, परंतु मित्रांनो तेवढ्यात तनिषा आता इंद्राच्या जवळ येत असते. तनिषाला आता इंद्राला तिकडनं घेऊन जायचं असतं आणि राणीची काळजी करू द्यायची नसते. तेवढ्यात आता इंद्रा बोलतो की तू आत्ताच्या आत्ता इथनं निघून जा. तर मित्रांनो, असं बोलल्यानंतर आता पुन्हा एकदा तनिषा त्या रात्रीचा विषय काढत असते. तनिषा बोलत असते की तू मला असं कसं बोलू शकतोस, तू मला यूज करून फेकून देतोस का? अरे राणी तिचं व्रत करेल ना, परंतु माझ्या मागे जे झालंय ना, त्या गोष्टीवरती आता आपण काही बोलतच नाही आहोत का? तर इकडे आता घनदाट जंगलामध्ये राणी शिरलेली असते. मित्रांनो, राणी आता या घनदाट जंगलामधनं एकटीच चाललेली असते. आतमध्ये थोडा अंधार असतो. पाहायला मिळते राणीला खाली खूप सारे काटे टोचत असतात, तर देखील राणी आता ही परिक्रमा पूर्ण करत असते. मित्रांनो, राणी महादेवांवरती विश्वास ठेवून या व्रताला पूर्णपणे सामोरे गेलेली असते. पाहायला मिळते तिच्या समोर अगदी आता काही अडचणी येणार असतात. तेवढ्या तिकडे पाहायला मिळते मित्रांनो, तनिषा जाणून बुजून इंद्राला त्याच गोष्टी सांगून त्याच्याकडे ओढण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. इंद्रा मात्र अतिशय फ्रस्ट्रेट झालेला असतो. आता तनिषाने त्याच्यासमोर हातही जोडलेले असतात. तर आता राणी पुन्हा एकदा जंगलातनं बाहेर येते. मित्रांनो, बाहेर येत असते आणि रस्त्याने वणवण चालत असते. मित्रांनो, राणीची अवस्था अतिशय बिकट झालेली असते. पाहायला मिळते की राणीचा चेहरा पडलेला असतो. तर इकडे मित्रांनो, आता कंपनीमध्ये फायनली इंद्रा आणि तनिषा आलेले असतात. तर तनिषा मॅडमने तर सगळ्या कामगारांसमोर सकाळ सकाळी
इंद्राला मिठीच मारली असते. जाणून बुजून सगळे बघतील असं मात्र ती नेहमीच करत आलेली आहे मित्रांनो, आणि त्यामुळे तिने मात्र आता त्याला मिठी मारून पुन्हा एकदा सगळ्या कामगारांमध्ये अतिशय मोठा गैरसमज पसरवलेला आहे. आता मात्र इंद्रा बोलत असतो की तनिषा सगळे बघत आहेत, थोडंसं तू इग्नोर कर मला. केबिनमध्ये जा, मी येतो तिकडे, तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. आता मात्र तनिषाला तिकडनं इंद्रा काढून देत असतो. तर कामगारांना मात्र डाऊट झालेला असतो. कामगार विचार करत असतात की या गोष्टीचा राणीला काही माहीत आहे की नाही, परंतु बिचारी राणी आता रानातनं परिक्रमा परत फिरत बसलेली असते. मित्रांनो, पाहायला मिळते का त्या राणीच्या पायामध्ये जोरदार काटा टोचतो. राणीच्या पायामध्ये हा काटा टोचल्यानंतर राणीला खूप त्रास होऊ लागतो. आता राणीला काही खाली वाकता येत नसतं, कारण खाली वाकणं आणि बसणं या परिक्रमेमध्ये, या व्रतामध्ये काहीच अलाउड नसतं. राणी मात्र आता तो काटा घेऊन तरी देखील पुढे निघालेली असते. तिच्या पायातनं मित्रांनो थोडंसं रक्तही येऊ लागतं. पाहायला मिळते की तिचा पाय अतिशय या गोष्टीमध्ये वेदना झेलत असतो. तेवढ्यात राणीचा चेहरा जो आहे मित्रांनो अतिशय गंभीर झालेला असतो, कारण तिला खूप खूप वेदना होत असतात. तिला खालीही वागता येत नसतं ते काढण्यासाठी, आणि तिला पुढेही चालायचं असतं. तर मित्रांनो, राणी अतिशय कन्फ्युज्ड झालेली असते. ती मनातल्या मनात महादेवांचं नाव घेण्यास सुरुवात करते, महादेवांचा जप करण्यास सुरुवात करते आणि पुढे चालायला लागते. तर मित्रांनो, पाहायला मिळते की राणी अख्ख्या जंगलामधनं एकटीच निघालेली आहे. तिच्या पायातनं थेंब थेंब रक्त देखील वाया जाऊ लागतं. मित्रांनो, राणीची अवस्था खूप गंभीर झालेली असते. राणीला साथ देण्यासाठी आता इंद्रा देखील तिकडे नसतो. जाणून बुजून तनिषाने इंद्राला मात्र ऑफिसच्या बहाण्याने तिकडनं काढून दिलेलं असतं. मित्रांनो, राणीचं आता काही खरं राहिलेलं नसतं, कारण राणी खूप रडतही असते. कारण कितीही ती कडक असली तरी देखील मित्रांनो वेदना तिला होतच असतात. तर मित्रांनो, या व्रताचा कुठेतरी राणीला असं वाटत असतं की आपल्या संसारावरती परिणाम होईल, त्यामुळे आपण मागे झुकायला नको. तर इकडे पुढील भागामध्ये असा सीन पाहायला मिळतोय मित्रांनो, त्यामध्ये चक्क विक्रांत आणि उर्मिला नवनवीन आयडिया लढवत असतात, जेणेकरून राणीचं हे व्रत पूर्ण होणार नाही. मित्रांनो, राणीच्या व्रतामध्ये अडथळा आणण्याचा पूर्ण प्रयत्न त्यांचा असतो. तर त्यांनी एक दोरी बांधलेली असते, आणि ते दोरी बांधून मित्रांनो त्यांना राणीला तिकडे पाडायचं असतं. आणि ते आता पाहतच असतात वाट की राणी कधी त्या दोरीला आडवी जाते, त्या फासामध्ये अडकते आणि खाली पडतीये. मित्रांनो, विक्रांत आणि उर्मिला पूर्णपणे तिच्या वाटोळ्यावरतीच बसलेले आहेत हे आपल्या सर्वांना माहीतच आहे, परंतु राणीला आता या गोष्टीची चाहूल लागेल का, राणी यामध्ये पडेल का, पाहणं खरोखर इंटरेस्टिंग असणार आहे. मित्रांनो, येणारा पुढील भाग खूपच मजेदार असणार आहे, त्यामुळे तुम्ही येणारा भाग बिलकुलही चुकवू नका. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, राणी ही परिक्रमा पूर्ण करून मंदिरात येईल का, आणि इंद्रा आणि तनिषामधले हे संबंध कायमचे संपतील का, पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. राणीचं हे व्रत कितपर्यंत चालणार आणि तिच्या संसारामध्ये याचा किती उपयोग होणार हे पाहण्यासाठी आपल्याला येणारे एपिसोड नक्कीच पाहावं लागणार आहे. मित्रांनो, हुकुमाची राणी मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून तुम्ही व्हिडिओज बिलकुलही मिस करणार नाही. भेटूया मित्रांनो अशाच एका अनोख्या नवीन व्हिडिओ अपडेटमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.